कर हा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत चिकन, आणि ते पण चुलीवरचे झणझणीत चिकन बनवणार आहोत. आमचे मित्र आणि आम्ही आज एकत्र आल्यानंतर सर्वांनी ठरवलं की आज चिकन बनवायचं. आणि चिकन बनवण्यासाठी आम्ही प्लॅन केलेला आहे की चिकन शेतामध्ये बनवायचं. शेतामध्ये चिकन म्हटल्यानंतर मस्त चुलीवरचं झणझणीत चिकन. तुम्ही खाल्लं आहे का कधी झणझणीत असं चुलीवरचं चिकन, आणि ते पण मित्रांसोबत? तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही मित्रांसोबत पार्टी बनवली असेल तर. तर आमचं चिकन स्वच्छ धुवून झालेलं आहे. तोपर्यंत आपण बघू शकता चिकनमध्ये लेग पीस वगैरे आहे, आणि चिकन एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर सर्वात अगोदर आमच्या मित्रांनी चिकन जे असते त्याला चांगले मसाले वगैरे, हळद वगैरे, व्यवस्थित मीठ लावून सर्व मिक्स करून घेतले. आणि इकडे बघू शकता आमच्या मित्रांचं जे भाजीसाठी जे सामान लागत असते, कांदा, टमाटे, मिरच्या, सांबार वगैरे, ते सर्व इकडे आमचे मित्र कापत आहेत. आणि अशा प्रकारे आमच्या भाजीला आता इथून चांगल्या प्रकारे सुरुवात होणार आहे. तर आम्ही तुम्हाला सांगू की भाजी कशी बनवतात. तर आम्ही भाजी अशी बनवलेली आहे की एकच आमच्याकडे गंज होता, त्या गंजामध्येच आम्ही सर्व भाजी बनवलेली आहे आणि हे चिकन शिजवलेलं आहे. चिकन तयार करताना तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. चिकन तयार करण्यासाठी आम्ही अगोदर मस्त ते चुलीवर ठेवले, आणि त्याच्यामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये तेल घ्यावे लागते. तेल बघू शकता तुम्ही. आमच्याकडे कोणतेही माप वगैरे, शेतामध्ये तुम्हाला माहिती आहे शेतामध्ये कुठलं साहित्य नसते, आणि चुलीमध्ये चांगला जाळ केल्यानंतर चिकन चांगल्या प्रकारे शिजत असते. असं चुलीवरचं चिकन खायला एकदम व्यवस्थित लागते. तुम्ही कधी खाल्ले असेल चिकन तर नक्कीच कमेंट करा, आणि ते पण शेतामध्ये आणि चुलीवरचे चिकन. आता तुम्ही चिकन बघू शकता आमच्या चिकनमध्ये चुलीमध्ये कसा जाळ आहे, आणि चिकन आता आमचं मस्तपैकी शिजलेलं आहे. तुमच्यामध्ये कोणी आहे का असा व्यक्ती, एखादा पण व्यक्ती असेल की तो चिकन शिजलं का म्हणूनच तुमच्यामधलं अर्धा पाव किलो चिकन संपवतो. तोपर्यंत आमचे मित्र इकडे मजा मस्ती करत होते. आमच्या मित्र आल्यानंतर त्याने काय केले, घरूनच दिवाळीतले काही त्याचे फटाके राहिले असतील म्हणून ते फटाके पण तिथं आणले, आणि त्याने मस्त पार्टीला एका जल्लोषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही तिकडे फटाके पाहण्यातच व्यस्त होतो. तोपर्यंत आमच्या मित्राने इकडे मस्त चिकन शिजले का म्हणून त्याने 2-3 चपात्यांचं जेवणच करून घेतलं, आणि सांगितलं की नंतर चिकन थोडं थोडं शिजत आहे. मग मी माझे थोडेसे योगदान असावे की जर जेवण करताना आपल्याला वाटलं पाहिजे आपण भाजीमध्ये काहीतरी योगदान दिलेले आहे. त्यासाठी मग मी त्या चिकनच्या फोड्यांना इकडे तिकडे फिरवत होतो, आणि चिकन शिजले का मी पण ते पाहण्याचा प्रयत्न केला. आणि तोपर्यंत माझ्या मित्राला सांगितले की बाबा चिकन शिजले, आता याला आपण आता मस्त रस्सा देऊन रश्श्यामध्ये चांगलं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तोपर्यंत चांगल्या प्रकारे जाळ लावून एक एक मित्र जाळ चालू असताना शिजलं की नाही शिजलं प्रत्येकजण आपापल्या परीने पाहत होता, आणि शेवटी निष्कर्ष काढला की आता चिकन शिजलेले आहे. मग त्याला चांगल्या प्रकारे ग्रेव्हीमध्ये टाकून त्याचा लाल रस्सा चांगला पैकी बनवला, आणि जेवणाला मग ताटामध्ये आपापल्या परीने आपापल्या कुवतप्रमाणे किती जाते ते सर्वांनी वाढून घेतले. आणि मग मस्त मित्रमेळावा आमच्या अशा प्रकारे चांगला रंगला होता. खूप मजा आली. आम्ही सर्व मित्रांनी खूप मजा केली. तुम्ही पण असे तुमच्या मित्रासोबत मजा करता का? शेतामध्ये पार्टी करता का? तुम्हाला मजा येते का? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांना पण असेच शेअर करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.